पांडाणे टोलनाक्यावर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन. वणी पांडाणे टोलनाक्यावर आज शेतकरी आणि ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन छेडलं आहे. 20 किलोमीटरवरच्या आत असलेल्या गावांमधील वाहनधारकांकडून टोल वसूल करू नये या प्रमुख मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत अप्पा कड, सामाजिक कार्यकर्ते संतोष रेहरे, बाळासाहेब घडवते, दत्तू राऊत यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ, वाहन चालकांनी ठिय्या दिलाय. दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी भनवाड येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आदिवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वणी ग्रामीण रुग्णालयात आणताना पांडाणे टोल नाक्यावर वाहनाला अडवून ठेवण्यात आल्याने मौल्यवान वेळ वाया गेला. गाडी तातडीनं सोडली असती तर महिला वाचली असती असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. टोलनाक्यावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये असा प्रश्न सभापती प्रशांत कड यांनी उपस्थित केला. आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की प्रत्येक वेळी टोलनाक्याचा ठेकेदार बदलला तरी ग्रामस्थांना आंदोलने करावी लागत आहेत. आत्तापर्यंत अशाच प्रकारच्या 3 घटना घडलेल्या असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत आहेत. टोल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. टोलनाका सुरळीत चालवायचा असेल तर रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला. प्रशांत अप्पा बाकीची मंडळी जी जमलेली आहे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की 25 किलोमीटर आम्हाला कुठल्याही वाहनाला टोल आकारणी करू नये. आम्ही या संबंधित नॅशनल हायवेला पत्रव्यवहार करू. त्यांच्या विषयाने जर जेही त्यांनी सूट दिली तर आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ आणि जोपर्यंत ते सूट ज्यापर्यंत पेपरवर्क येत नाही तोपर्यंत आपण त्यांना सूट वरती आज जे तीव्र आंदोलन झालं, जे कंपनीने आता टोल घेतला, काय सांगाल? हे आंदोलन करायची वेळच यायला नव्हती सर्वात पहिले, कारण की जो पहिला ठेका घेतला आदरणीय भगरे सर आणि आपले सगळेच नेते त्यावेळेस उपस्थित होते. आमची नाशिक येथे मीटिंग झाली. त्या मीटिंगच्या अनुषंगाने आपण त्यांना सांगितलं आमच्याकडे ग्रामीण भाग आहे, आदिवासी भाग आहे, आम्हाला 25 किलोमीटरची रेंज देऊन तुम्ही यांना टोलमुक्ती करा. त्यांनी ते फॉलो पण केलं. पण नंतर दोन महिन्याला यांचे ठेके बदलत असतात. ते ठेके बदलत असताना त्यांच्या नवीन नियम असतात. त्यांनी कालची जी दुर्घटना झालेली ती अतिशय निंदनीय आहे, ती शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. त्यासाठी आम्हाला आज इथं यावं लागलं. काल एका पेशंटला इथं त्यांनी अडवून धरल्यामुळं त्या पेशंटचा नाहक जीव गेला. आज ते कुटुंबाचा यांनी त्याची भरपाई तर यांना द्यावाच लागेल आणि ह्या टोलवर मी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं आणि जी आपली पहिली अट होती 25 किलोमीटरची ही जर फॉलो करत असेल तरच हा टोल चालू देऊ, अन्यथा हा टोल बंद करू आम्ही. बस मागील काळात या ठिकाणी प्रशांत अप्पा कड, उत्तमराव जाधव, बाळासाहेब घडोजे, आदरणीय खासदार साहेब, NHIचे अधिकारी, PWDचे अधिकारी सर्वांसोबत या स्थानिक जे 20 किलोमीटरच्या आतील जे लोकप्रतिनिधी त्यांच्यासमोर नाशिक येथे गेस्ट हाऊसला बैठक झाली. त्या बैठकीत सरळ निर्णय झाला. त्या निर्णयामध्ये सरळ सांगितलं गेलं, त्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या की ज्या चाचडगावचा टोलनाका धरती असेल, चांदवडचा धरतीचा टोलनाका असेल, पिंपळगावचा असेल, शिंदपळशेचा असेल, जे टोलनाक्याच्या धर्तीवर 20-25 किलोमीटरच्या आतील लोकांना, स्थानिक लोकांना टोलमुक्त करण्याचे निदर्शने दिले होते. परंतु या ठिकाणी जे टोलनाके प्रत्येक महिन्याला कंपनी बदलते, तिथल्या स्थानिक लोकांना त्रास होतो. मी या टोल प्रशासनाला एकच सांगू इच्छितो, आमचा आदिवासी भाग आहे, आम्ही एकदम शिस्तप्रिय असणारे लोक आहोत. आम्हाला वाईट वळणाला जायला लावू नका, नाही तर तुमची दमछाक केल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी प्रशासनाला एकच विनंती करेल, आप्पांनी सांगितलं 25 किलोमीटरच्या आतील एकही गाडी, कार असो, पिकअप असो, इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या गाड्या असो, सगळ्या मोफत सोडायच्या. जो कोणी इथं टोल प्रशासनावर शेतकऱ्यांना, शेतमजुरांना दादागिरी करत असेल त्यांच्याकडे आम्ही बघणारच आहोत आणि सरळ दांडा तोडून निघून जा, घाबरू नका. आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही जे रस्ता रोको करत आहोत आतापर्यंत, काल आपण सांगितल्या पद्धतीने काल येथे एका व्यक्तीचा यांनी ॲम्ब्युलन्स अडवल्यामुळं प्राण गमावं लागला. तर प्रायव्हेट गाडीमध्ये असताना ती गाडी थांबवल्यामुळं त्या पेशंटला स्वतःचे प्राण गमवावं लागले. याच्यानंतर अशा घटना जर घडत चालल्या तर फार तसं निंदनीय आहे. परंतु ह्या परिसरामध्ये स्थानिक लोकांचे इतकी इथं हाल होत आहेत. प्रत्येकाला इथं 10-10 मिनिट थांबावं लागत आहे. याच्यानंतर 25 किलोमीटरच्या आतल्या कोणाला इथं थांबवण्यात येऊ नये, त्यांना एक साईड खुली वाहतूक करण्यात यावी आणि दुसऱ्या बाजूने या टोलवरती स्थानिक लोकांनाच प्राधान्य देण्यात यावं. कारण इथे आत्तापर्यंत जे ओळखीचे प्रत्येकाला माहिती आहे की इथं 20-25 किलोमीटरच्या जवळचे कोण आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाचा वेळ सुद्धा वाचणार आहे. अमूल्य वेळ प्रत्येकाचा घालून आणि इथं 10-20 मिनिट उभं राहिलं जनता ही रिकामी नाही आहे, हेच मी इथं सांगू इच्छितो. आणि याच्यानंतर जर
ही परत जर असं घडत असेल तर हा टोलच बंद करण्यात येईल. याच्यात सर्व शेतकरी एकत्र येऊन आणि हा 100% टोल तोडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हीच मी शासनाला विनंती करेन. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.